आयुर्वेदानुसार पित्त हे शरीरातील उष्णता, पचन आणि चयापचय नियंत्रित करणारा महत्त्वाचा दोष आहे. पित्ताचं प्रमाण योग्य असेल तर पचन चांगलं राहतं, त्वचा निरोगी राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पण पित्त वाढलं तर ॲसिडिटी, तोंडात कडूपणा, त्वचेवर पुरळ, चिडचिड होऊ शकते. म्हणून पित्त होऊ नये म्हणून वेळेवर जेवण करा. जेवण उशिरा करू नका. खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे पोटात आम्ल वाढतं. रोज ठराविक वेळी नाश्ता करा. दुपारचं जेवण व्यवस्थित करा. मसालेदार पदार्थ कमी खा. हे पदार्थ पित्त वाढवतात. तेलकट आणि फास्ट फूड टाळा, जसं की भजी, वडे, पिझ्झा, समोसा यांचं सेवन कमी करा. तळलेलं तेल पुन्हा वापरू नका. पुरेसं पाणी प्या. 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. खूप तहान लागेपर्यंत थांबू नका. ताक प्या. दुपारच्या जेवणानंतर थोडं जिरं आणि कोथिंबीर घातलेलं ताक पचनासाठी चांगलं ठरू शकतं. रात्री ताक पिणं काही लोकांना मानवत नाही. फळे आणि भाज्या खा, जसं की काकडी, दुधी भोपळा, कोहळा, कधीकधी नारळ पाणीही पिऊ शकता. डाळिंबीचं सेवन करू शकता. सफरचंद खाऊ शकता. पपईचंही सेवन करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चहा आणि कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवा. जसं की दिवसातून अनेक वेळा चहा किंवा कॉफी घेतले तर अनेक लोकांमध्ये ॲसिडिटी वाढू शकते. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. यामुळे पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप घेणं उत्तम आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. ताणतणाव कमी करा. ताणामुळे ॲसिडिटी होते आणि पित्ताची लक्षणे वाढू शकतात. ध्यान, प्राणायाम करा. योग करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 2 ते 3 तासांनी झोपा. जेवल्यानंतर थोडं चालणं खूप फायदेशीर ठरू शकतं. त्याचप्रमाणे अति गरम अन्न टाळा. खूप गरम चहा, सूप किंवा अन्न वारंवार घेणं टाळा. उन्हात जास्त वेळ राहणं टाळा. कडक उन्हात जर जास्त राहिला तर शरीरामध्ये उष्णता वाढू शकते. बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा. नियमित व्यायाम करा. खूप तीव्र व्यायामामुळेही काही लोकांमध्ये उष्णता वाढू शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बद्धकोष्ठता होऊ देऊ नका. यासाठी फायबरयुक्त आहार घ्या. पाणी आणि नियमित हालचाल ठेवा. बद्धकोष्ठतेमुळे पचनाच्या तक्रारी नक्कीच वाढू शकतात. पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त पदार्थ म्हणजे नारळ पाणी घ्या. ताक घ्या. जेवणामध्ये काकडी ठेवा. दुधी भोपळा ठेवा. कोहळा ठेवा. हिरव्या पालेभाज्या ठेवा. डाळिंब, पपई यासारख्या फळांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकता. यामुळे पित्त होत नाही आणि पित्त प्रवृत्तीही कमी व्हायला मदत होते. पित्त वाढवणारे पदार्थ जसं की लाल मिरची, जास्त मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, जास्त तिखट यासारखे पदार्थ खाऊ नका. हे आपल्या शरीरामध्ये खूप पित्त वाढवतात. फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, मद्यपान, जास्त अति खारट पदार्थही नक्कीच टाळा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. तर यासारखी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जसं की सतत ॲसिडिटी होणं, छातीत जळजळ होणं, उलट्या होणं, उलटीमध्ये किंवा शौचामध्ये रक्त दिसणं, वजन कमी होणं, गिळताना त्रास होणं, पोट खूप दुखणं यासारख्या समस्या असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार नक्कीच करू शकता. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचा आहार, विहार आणि जीवनशैली जर ठेवली तर नक्कीच तुमची पित्त प्रवृत्ती कमी होऊ शकते आणि तुम्ही नक्कीच निरोगीही राहू शकता. यासाठी दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल नक्कीच करा आणि निरोगी राहा.